शाईन BS6 SP शाईनमध्ये गाडी पहा. रिमोटवरती कंट्रोल. भाईसाहेब कुठून आले तुम्ही? निमगाव. गाडी चोरी वगैरे जाईल का? नाही, एकदम सिक्युरिटी गाडी झाली. एकदम फुल खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. कॉपी करेन का कोणी आपली? नाही. कोणी करू शकत नाही कॉपी. करा जरी असलं. कुठून आले तुम्ही? निमगाव. थेट निमगावून किती किलोमीटर असेल आपल्यापर्यंत तिथं? 80 किलोमीटर तुम्ही आले. 80 किलोमीटर तुम्हाला परत रिटर्न जायचं बा. एकदम प्रॉपरमध्ये काम झालं का? वायरिंगवर काही कठीण झाली का? नाही. एकदम परफेक्टमध्ये झालेली. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वायरिंग सांगणार आहे. याची वायरिंग कशी करायची, काय करायची, आणि एक वेळेस तुम्हाला रिमोटवरती ऑपरेट करून दाखवतो बा. 2 रिमोट आले बा असे. ओके, खतरनाक क्वालिटीमध्ये राहणार आहे, ब्रँडेडमध्ये राहणार बा. लॉक. आता गाडी टच वगैरे केल्यानंतर गाडी आवाज देते, बरोबर आहे की नाही? अनलॉक केलं डायरेक्ट सायरन करते. 4 इंडिकेटर लागतील, डायरेक्ट गाडी आवाज करते, बरोबर की नाही? टच केल्यानंतर अनलॉक केलं आपण दिला. आता 2 वेळेस सेल्फ बटन दाबू, गाडी डायरेक्ट आपली स्टार्ट होणार बा. ओके, आता हे कामाचे आहेत आपलं, रेग्युलर चालते बाबा. आता तुम्ही पाहत असा हे गाडी चालू आहे तोपर्यंत आपल्या आणखी इकडं 7-8 गाडीचे कामं चालते तर बा. रिमोटवरती करण्याचं आहे की नाही, मोबाईलवरती करण्याचं, GPS सिस्टम कंटिन्यू रोजचे 10-12 गाड्या तरी आपल्या इथून दुकानून होतात पाहिजे काम. ओके, तर याचं वायरिंग असं राहणार. यापुढे थोडं वायरिंग सांगतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. हे किट आपण इथं सेपमध्ये ठेवलेलं आहे बा एक साईडला, बरोबर ना? त्याचं सायरन बाजूला एक साईडला घेतलेलं आहे की नाही? हे 2 येलो कलरचे वायर येतं, ते पाठीमागचं इंडिकेटरच्या प्लसला कनेक्शन दिलेलं बा, पिवळ्या कलरचं वायरचं. त्याचबरोबर याच्यासोबत दुसरं जे शॉकेट येणार आहे हे गेलं सायरनला. आपल्या व्हाईट कलरचे कपलर आहे, रेड कलर आणि ब्लॅक कलरचं वायर आलेलं ते सायरनला गेलेलं आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू कलरचं वायर आपण दिलेलं आहे स्टार्टरला, ते भागवा कलरचं वायर दिलेलं इग्निशन स्विचच्या आउटपुटला. ओके, म्हणजे ब्रेकवरती देऊ शकतो आपण आपल्या हिशोबाने, कुठं पण देऊ शकतो बा, आहे की नाही? आणि रेड कलरचं जे वायर आहे ते आपण दिलेलं आहे बॅटरीच्या प्लस टर्मिनलला. ब्लॅक कलरचं वायर बॅटरीच्या मायनस टर्मिनलला. आणि हे जे वायर राहणार आहे हे डायरेक्ट अँटेना राहणार पहा साहेब. रेड कलरमध्ये एक अँटेना राहणार आहे आपल्या किटसोबतच येतो पहा, आहे की नाही? हे ग्रे कलरचे जे 2 वायर आहेत ते तिकडं तर ब्लॅक आणि रेडला मिक्स करून सायरनला गेलेले आहेत पहा. ओके, एकंदरीत प्रॉपर वायरिंग झालेली पहा भाईसाहेब. हे ब्ल्यू कलरमध्ये अँटेना आलेला आहे, याला कुठं जोडायची गरज नाही, हे डायरेक्ट वर्क करणार समजा. जेणेकरून आपली गाडी हल्ली वगैरे तो आवाज येण्यासाठी हे अँटेना राहणार बा. याच्यावरती पूर्ण सेन्सर काम करतं बा. नॉर्मल बी जर मुवमेंट झाली तर आवाज करते बा गाडी. आता जशी आवाज दिला आहे की नाही, हे सुरुवातीला वॉर्निंग देणार आहे आणि आपण घडलं तर डायरेक्ट आवाज दिला. एकंदरीत असं फंक्शन राहणार बा. BS6 गाडी असू द्या किंवा BS4 गाडी असू द्या, कोणती गाडी तुमच्याकडे हे सिस्टम आपण इन्स्टॉल करून देणार आहे. गाडी चोरीला जाण्याचं हे जोपर्यंत सिस्टम आपण इन्स्टॉल केलं आहे साहेब, तेव्हापासून गाडी चोरीला जाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. जास्त प्रमाण कमी झालेलं आहे बा. तर कसं वाटलं तुम्हाला काम? आहे एकदम मस्त वाटलं आणि सर्व्हिस तुमची खूप छान आहे. ओके, म्हणजे हां मनासारखं काम झालं. हो, एकदम ऐकून बरं वाटलं बा. तुम्ही 80 किलोमीटर आलेले ते आणि 80 किलोमीटर तुम्हाला परत जायचं आहे, 160 किलोमीटर. हां, चांगली गोष्ट म्हणजे कुठं कटिंग नाही झाली वायर. हां, BS6 गाडी आहे. गाडीची आपली वॉरंटी खराब झालेली नाही, हे महत्त्वाचा विषय तुमचं, बरोबर ना? असं म्हणायचं ना तुम्हाला. आपली गाडीची कंपनीची वायरिंग आहे. एक तरी वायर कट केलं का? एक सेकंड, 1 सिंगल वायर नाही, पूर्ण कपलर टू कपलर या पद्धतीने आपल्याकडे काम होतं पहा. कस्टमरची प्रतिक्रिया जी आहे ती तुमच्या समोरच आहे पहा, बरोबर आहे ना भाया? ओके, डन, थँक्यू. दिला सर.